करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशी संजय राऊत यांची वागणूक बरी नाही, हे विधान आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं। याला संदर्भ आहे तो चंद्रपूर महानगरपालिकेतील घडामोडींचा। चंद्रपूरमध्ये उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेवरून उबाठा गट आणि मनसे यांच्यात जुंपली आणि संदीप देशपांडेंनी शेलक्या शब्दात राऊतांचा समाचार घेतलाय। खरं तर चंद्रपूर महापालिकेतील तडजोडी आणि संजय राऊत यांची विधानं यातील विरोधाभासामुळे जनतेसह राजकीय नेतेही संभ्रमात आहेत। दुसरीकडे चंद्रपुरातील झालेल्या घडामोडींमुळे मनसेला पोटदुखी सुरू झाली, त्यामुळे सध्या उबाठा गट आणि मनसेमध्येच तू मेमे सुरू असल्याचं दिसतंय। तर हे प्रकरण नेमकं काय आहे, मनसे नेत्यांचं म्हणणं काय, संजय राऊत काय म्हणाले आणि एकूणच मनसे आणि उबाठा गटातील या वादाविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळी। गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाचा तिढा सुटत नव्हता। काँग्रेसला इथे स्पष्ट बहुमत असूनही खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वादामुळे त्यांना महापौर बसवता आला नाही। साहजिकच या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला। उबाठा गटानं काँग्रेसला डच्चू देऊन भाजपला पाठिंबा दिला आणि चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा भगवा फडकला। भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली असून उपमहापौरपदी उबाठा गटाचे प्रशांत दानव यांची निवड करण्यात आली आहे। विशेषतः बहुमत असूनही काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवली। खरं तर उबाठा गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। या भेटीत उबाठा गटानं चंद्रपुरात महापौर पदाची मागणी केली होती, मात्र यात काहीही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता उबाठा गटाच्या पाठिंब्याने भाजपने चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन केली असून 1.25 वर्ष भाजप आणि 1.25 वर्ष उबाठा गट असा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। मात्र या घडामोडींमुळे मनसेला पोटदुखी सुरू झाली आहे। खरं तर उबाठा गटाच्या नगरसेवकांनी चंद्रपूरमध्ये भाजपला समर्थन देऊन त्यांचा महापौर विराजमानही झाला। मात्र या सगळ्या घडामोडींकडे सर्वाधिक विसंगती दिसली ती संजय राऊत यांच्या भूमिकेत। एकीकडे चंद्रपूरमध्ये उबाठा गटाचे नगरसेवक प्रत्यक्ष भाजपला समर्थन देतात आणि भाजपचा महापौर विराजमान होतो, तर दुसरीकडे संजय राऊत सातत्यानं एकच दावा करत राहतात, उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नाहीत असं ते म्हणतात। त्यामुळे जर राऊत यांचं वक्तव्य खरं असेल तर मग चंद्रपूरमधील नगरसेवकांनी घेतलेला निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविरुद्धचा बंडखोर पवित्रा म्हणायचा का? म्हणजेच पक्षप्रमुखांचे आदेश स्थानिक पातळीवर पाळले जात नाहीत का, असाही प्रश्न राऊतांच्या विधानानं उपस्थित होतो। आणि जर नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेनुसारच निर्णय घेतला असेल तर मग राऊतांनी विधानं केवळ राजकीय पोपटपंची ठरतात। ही दुहेरी भूमिका उबाठा गटासाठी राजकीय दृष्ट्या धोकादायक तर ठरूच शकते, शिवाय त्यांच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का ठरतो। संजय राऊतांच्या याच बोलघेवडेपणावर आता मनसेचे नेते तुटून पडले आहेत। चंद्रपूरच्या बाबतीत संजय राऊत यांना अंधारात ठेवलं की त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय। खरं तर कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राऊतांचा तिळपापड झाला होता। त्यांनी मनसेवर टीकाही केली होती। मग आता मनसे नेते ही संधी कशी सोडणार? त्यामुळेच तुमचं ते चंद्रपूर आणि आमचं ते डोंबिवली, वारे वा असं म्हणत राजू पाटील यांनीही राऊतांना डिवचलं। वास्तविक आपण बोलतो काय आणि आपल्या पाठीमागे काय घडतं याची कल्पना संजय राऊतांसारख्या नेत्याला नसावी म्हणजे आश्चर्यच। संपूर्ण चित्र स्पष्ट असतानाही आणखी किती दिवस दुटप्पी आणि दुहेरी भूमिका घेणार याचं उत्तर संजय राऊतांनाच शोधावं लागेल। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।